सारंग सर नसले की हे घर खूप मोकळं मोकळं वाटतं. नाही करमत त्यांच्याशिवाय. खूप आठवण येते. त्यांना फोन करू का मी? नको, गाडी चालवत असतील. हॅलो, अहो मी तुमचीच आठवण काढत होते. माहिती होतं मला ते, म्हणून तर फोन केला मी तुला. बरं मला सांगा, तुम्ही कुठे पोहोचलात? तुम्ही वाटेत काही खाल्लंयत का? चहा घेतलात का? चहा घेतला नसाल तर चहा घ्या, म्हणजे गाडी चालवताना तुम्हाला फ्रेश वाटेल. बायको, सगळं व्यवस्थित चालू आहे, काळजी नको करू. आता आम्ही घाट उतरलोय तर थांबलोय थोड्या वेळासाठी. कोकणात पोहोचलोय, पण चिपळूणला पोहोचायला थोडा वेळ लागेल. बरं ठीक आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्रीची गाडी चालवायची नाही. वाटेत कुठेतरी मुक्काम करा. मुळात तुम्ही ड्रायव्हर काकांना का नाही घेऊन गेलात? अगं पण माझ्यामुळे उगाच एक माणूस अडकून बसतो ना सावली. आणि तसे मला ड्रायव्हिंग करायला आवडतं. तुम्ही करा तुमची मजा, आणि आम्ही इथे भोगतोय सजा. बापरे, माझी बायको यमक वगैरे जुळवायला लागली. एवढी आठवण येते खूप. अरे देवा. तुझा दिवस कसा गेला? छान गेला, पण आता उरलेला दिवस चांगला नाही जाणार. का बरं? पण तुम्ही नाही आहात ना. मला आठवण येते तुमची खूप. मग आपण एक काम करूया, तुला झोप लागेपर्यंत मी तुझ्याशी बोलत बसतो फोनवर. हो नाही, नको. गाडी चालवताना फोनवर बोलायचं नसतं. अगं ब्लूटूथवर बोलेन ना मी तुझ्याशी. काही काय? बबलू दादाने ऐकलं तर? बबलू ऐकेल म्हणजे बबलूने नाही ऐकलं पाहिजे असं काहीतरी बोलणारस का तू? अहो, बरं मला सांगा, तुम्ही जेवलात का? हो, माझं जेवण झालं. बबलू अजूनही मागे जेवतोय तिकडे. तू जेवलीस का? नाही, मी आता जाईन जेवायला. सावली एक बोलू? फक्त मग असू दे, राहू दे, नंतर बोलतो मी. नाही 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 नाही, बोला ना, मला झोप नाही लागणार नाही तर. पण एक अट आहे सावली, मी जे बोलेन ते तुला पण बोलावं लागेल. चालेल. बघा, बोला ना. आय लव्ह सावली. काय बोललो तुम्ही? तुला पण बोलावं लागेल. बोल. लव्ह यू. सावली, चीटिंग नाही करायची. बोल. यू. थँक्यू. थँक्यू? अगं थँक्यू नाही, यू. सावली, फक्त यू बोलायचंय. आपण पोस्टपोन करूयात जरा शूट. एक प्रॉब्लेम झालाय. आपण बोलू यावर नंतर प्लॅन करू. हां, ओके, थँक्यू. डार्लिंग, आलीस तू? हो. कधी आलीस? हे काय आत्ताच? अगं मी ना ॲक्च्युली माझा एक म्युझिक स्टुडिओ सेटअप करतोय नवीन, म्हणून मला तुझ्या रिहर्सलला पण येता नाही आलं. पण पुढच्या वेळी मी तुझ्या रिहर्सलला नक्की येणार आहे. असं काही नाही आहे सोहम, तू तुझ्या कामात बिझी होतास आणि मी माझ्या. तसंही बरंच झालं तू नाही आलास रियाजाला. असं का म्हणतेस तू? अरे म्हणजे तू बोर झाला असतास, कंटाळला असतास तू रियाजात. मी तुझा रियाज बघायला कसा बोर होणार? अरे तू झाला असतास बोर, तू ना डायरेक्ट प्रोग्रामलाच आहे. कसं असतं माहितीये, शूटिंग बघायला कंटाळ येतो पण मूवी बघायला मज्जा येते. सो तू उद्या डायरेक्ट प्रोग्रामलाच ये. मी उद्या डायरेक्ट प्रोग्रामलाच येणार आहे. पण त्या प्रोग्रामची सगळी तयारी झाली आहे का? हां, झाली आहे बऱ्यापैकी. पण मला आपलं सतत वाटतंय की काहीतरी गोंधळ होईल उद्या. एक तर ऐक ना प्लीज, पहिले ना हे निगेटिव्ह थॉट्स तुझ्या डोक्यातनं काढून टाक. मी नाहीच करत आहे निगेटिव्ह विचार, पण मला उगाच भीती वाटते रे सोहम. हां, म्हणजे मला असं वाटतं अंडरस्टँडेबलच आहे ना. तू किती दिवसांनी परत स्टेजवर परफॉर्म करतेस म्हणून तुला तसं वाटतंय. पण मला खात्री आहे की उद्याचा दिवस माझी बायकोच गाजवणार. सोहम, मी का करते हे मला कळत नाहीये. मला कंटाळा आलाय या सगळ्याचा. सतत रियाज, सतत दौरे, सतत कार्यक्रम. मला नाही करायचं हे. कधी एकदाचं गाणं बंद होतंय ना असं झालंय मला. तारा, इतका सुंदर आवाज दिलाय तुला देवाने आणि तू त्याला नाकारतेस. हे बघ तारा, मी तुला असं म्हणतच नाही की तू तुझी स्वप्न पूर्ण नको करूस. तू तुझी स्वप्न खुशाल पूर्ण कर. पण तुला जी देणगी मिळाली आहे ना
एकट्याला नको नाकारूस प्लीज. तुला माहिती आहे तारा, बऱ्याच लोकांना गाणं शिकायचं असतं आयुष्यात आणि आयुष्यभर ते गाणंच शिकतात, पण काही केलं त्यांना गाणंच येत नाही. पण तुझं तसं नाही आहे ना. भैरवी माईंनी एवढे रियाज करून घेतले तुझ्याकडनं, तालीम करून घेतली आहे तुझी. अगं भल्या भल्याने तुझ्यासारखा आवाज नाही मिळत तारा. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. आणि आय एम प्राऊड ऑफ द फॅक्ट दॅट यू आर माय वाईफ. तारा, पण एक रिक्वेस्ट आहे ग प्लीज. तुला जी देणगी मिळाली आहे ना, ते प्लीज नको नाकारूस प्लीज. सोहम, ही देणगी माझी नाहीये. काय ही देणगी तुझी नाही म्हणजे काय बोलतेस तू? वदे घराण्याने मला पास ऑन केलेली देणगी आहे ना ही. मी जरा खाली जाऊन आले. हा, ऐक ना तारा, डार्लिंग ऐक ना. अरे त्या सारंग आणि बबलूला फोन लावतोय, लागतच नाहीये. कुठे आहे दोघं? डॅड, तुम्ही उगाच टेन्शन घेताय. मस्त एन्जॉय करत असतील कोकणात. आणि तसेही सारंग दादा आता आपला फोन कुठे उचलणार? तो फक्त सावली वहिनीचाच फोन उचलतो हल्ली. काय आहे? बाबांनी जो प्रश्न विचारलाय त्याचं स्पष्ट उत्तर दे ना, हो किंवा नाही. अरे दादा, मी फक्त मस्करी. शांत बसशील? कशाला काळजी करताय? सावलीला सगळं माहिती असणार. पण डॅड, त्या दोघांचं एवढं चांगलं चालू आहे ना, हे ऐकून मला खरंच बरं वाटतंय. अरे तुझंही सगळं व्यवस्थित होणार आहे आता. आता भैरवीजींची कारकीर्द 35 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने त्यांचा वारसा ताराला सोपवणार आहेत. तुझी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये धडपड सुरू आहे. आय एम शुअर तुझं म्युझिक लेवल हिट होणार. आम्ही येतो. अगं सावली, आत्ता तुझ्याबद्दलच बोलत होतो. अगं सारंगशी कॉन्टॅक्टच होत नाहीये. तुझं काही बोलणं झालंय का? नाही, मी त्यांना फोन करायचा प्रयत्न केला, ते माझा पण फोन उचलत नाहीयेत. मी तुम्हाला विचारणारच होते. हो, अरे बापरे. नाही नाही, पण टेन्शन नको घेऊस तू. करतील हा सारंग सर तुला कॉल बॅक. आम्ही निघतो. तारा मॅडमचा कार्यक्रम आहे, येतो. ए हॅलो, तुम्ही कुठे निघालात? आपण सगळ्यांनी एकत्र जायचं ना. मग पुढे पुढे काय करताय? ऍक्च्युली मला तयारी करायला पुढे जावं लागेल वहिनी. तारा, कमॉन, अशी काय तयारी करायची आहे? अर्ध्या तासात होते तयारी आणि आता लगेच आपण निघणार आहोत. बाकी काम टेक्निकल टीम बघेल असते ना, टेक्निकल टीम.